सो गुड इव्हनिंग ऑल अँड वेलकम टू टुडेज वेबिनार. तुमचं सर्वांचं आजच्या या वेबिनारमध्ये मी प्रमोद बडिगर तुमचं सगळ्यांचं मनापासून इथे वेलकम करतो. आणि आजचा वेबिनार हा बघायला गेलं तर एक 3 वेगवेगळ्या व्यक्तींनी मिळून ठरवलेलं आहे की एक असं सेशन डिझाईन करायचं. आणि 3 कम्युनिटीज एकत्र आलेल्या आहेत आणि 3 कम्युनिटीजने मिळून एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. सो तुम्हाला इथं गुले मॅडम कुठे आहेत? हा. हो सर आहे. संतुलन आयुर्वेद संतुलन काय शतायू योग केंद्र तर्फे आयोजन शतायू केलेलं आहे. सो शतायू योग केंद्र, त्यानंतर क्रिस्टाईन फॉर इंडिया आणि हिलिंग ह्युमन अशा 3 ब्रँड्सनी एकत्र येऊन. हा सचिन सर. सर पासवर्ड नाही आहे ना आपल्याकडे ह्याचा मीटिंगचा लॉग इन आयडी पासवर्ड. मीटिंगला पासवर्डसाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथे जी लिंक येते ना कॉर्नरला त्यातनं काढावं लागेल. त्यातनं काढून शीतल मॅडम प्लीज हेल्प इन दॅट. ठीक आहे सर, मी देतो तिथून. हा म्हणजे शीतल मॅडमला पण माहिती आहे की कसं करायचं. ओके, हा ते ग्रुप वरती टाकले पाठवते सर तर मी तुम्हाला. बरेच लोक जॉईन प्रॉब्लेम येतोय. हा हा येस येस करू शकता तुम्ही जॉईन पासवर्डने. ओके सर, ओके. हा हा ओके ओके. सो असे 3 वेगवेगळ्या कम्युनिटीजने एकत्र येऊन आजचं सेशन डिझाईन केलेलं आहे. सो एक वेगळंच सेशन आहे आणि प्रत्येकाला यातून बरंच काही शिकायला मिळेल. खूप चांगलं डिस्कशन होईल. सेशनचा मेजर पार्ट मी कव्हर करणार आहे, बट काही इन्साइट्स, काही क्वेश्चन, काही अजून पुढच्या काही गोष्टी ज्या तुमच्यासोबत आणखीन जे बोनसेस वगैरे असतील जे एंड पर्यंत राहतील त्यांच्यासाठी बोनसेस असतील. सो ते बोनसेस वगैरे सचिन सर आणि शुभांगी गोले मॅडम तुम्हाला प्रोव्हाइड करतील. ओके. सो होप यू ऑल आर सुपर एक्साइटेड फॉर टुडेज सेशन अँड लेट्स बिगिन इट. ओके. सो आय विल आस्क सचिन सर टू पुट डाऊन हँड्स जे मध्ये मध्ये स्क्रीन डिस्टर्ब करतात ते. तर लोअर हँड करा सचिन सर, ज्यांचे हँड रेज होतात ते तिथं. हा. सो आजच्या सेशनचं नाव आहे एम्पॉवर हर न्यूट्रिशन, अ वेलनेस वेबिनार फॉर वुमेन. एम्पॉवर हर का? का बरं गरज आहे हरला एम्पॉवर करण्याची? तर बघायला गेलं तर आता नुकताच मार्च महिना संपत आलेला आहे. मार्च महिना हा एका गोष्टीसाठी खूप पॉप्युलर असतो. कशासाठी पॉप्युलर असतो? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. मला माहिती आहे एकदम सोपा प्रश्न विचारला, लवकर आन्सर येईल. मार्च महिन्यामध्ये एक गोष्ट अशी असते ज्यासाठी खूप मार्च महिना पॉप्युलर असतो. लेट मी चेक चॅट बॉक्स. या वुमेन डे. राईट राईट आन्सर. राईट. सो वुमेन एम्पॉवरमेंटवर बरंच काही बोललं जातं, बरंच काही केलं जातं आणि भरपूर साऱ्या गोष्टी केल्या जातात. बट व्हॉट अबाउट वुमेन्स हेल्थ? त्याबद्दल काय? सो त्यांना एम्पॉवर करण्यासाठी, त्यांचं न्यूट्रिशन एम्पॉवर करण्यासाठी हा वेलनेस वेबिनार आहे. ह्यामध्ये फक्त आणि फक्त चर्चा वुमेन हेल्थवर येणार आहे. सो तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सेशन घेताय, हाऊ यू कॅन टॉक ऑन दिस? ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल हाऊ आय कॅन टॉक ऑन दिस, व्हॉट आय हॅव डन टिल टाइम. सो इट इज अ वेलनेस वेबिनार फॉर वुमेन. पहिलं तर मी मनापासून रात्री 9:15 वाजता अँड इट इज अ सॅटर्डे नाईट, तर 9:09 झालेत. ठीक आहे. सो एवढ्या उशिरा तुम्ही आलात. सॅटर्डे नाईट मोस्टली वीकेंड असतो. मोस्टली वी चूज अन एंटरटेनमेंट ऑन वीकेंड्स, राईट? मेनी ऑफ अस. किंवा वीकेंड आहे ना तर काहीतरी मनोरंजन पाहिजे, है ना? आणि चुकीचं पण नाही, कारण आता आपण इतके स्ट्रेस आउट असतो कामामध्ये, इतके बिझी असतो आपल्या शेड्यूलमध्ये की वी डोंट गेट टाइम फॉर अन एंटरटेनमेंट. सो मेनी ऑफ अस प्रिफर to choose an entertainment, but I appreciate you all that you chosen education over entertainment. So yes, मी मनापासून तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल की तुम्ही एज्युकेशनला निवडलं एम्पॉवरमेंटच्या जागी, विच इज अ व्हेरी गुड थिंग टू डू विथ अवर सेल्फ. आता या वेबिनारमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? तो यू विल गेट अ क्लॅरिटी. कोणत्याही गोष्टी करण्यासाठी सर्वात महत्वाची असते क्लॅरिटी. नेमकं काय करायचं हेच समजत नाही, म्हणून भरपूर सारे लोक आयुष्यात चुका करतात. फॉर एक्झाम्पल हेल्थ चांगली करायची आहे, कशी चांगली करायची आहे, काय गोष्टी गडबडतात? तुम्ही सांगणारे तुम्हाला अशा 5 कॉमन चुका
ज्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी मिळाली, तर कदाचित ह्या चुका जरी नुसत्या तुम्ही टाळल्या तरी तुम्हाला खूप सारे हेल्थ इश्यूज सॉल्व्ह करता येतील. तिसरं आहे अवेअर करणार आहोत, बिकॉज लॅक ऑफ अवेअरनेस खूप आहे. 7 असे रुटीन चेकअप जे जर तुम्ही वेळोवेळी केले, अवेअरनेस मध्ये राहिलात, 30+ महिलांनी करायलाच हवेत, तर काय होईल, तुम्ही भरपूर सारे फ्युचर कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकता. आणि 9 अशा फिटनेस स्ट्रॅटेजी जे प्रत्येक महिलांनी फॉलो केली पाहिजे, प्रत्येक वुमेननी फॉलो केली पाहिजे, सो दॅट दॅर फिटनेस गोल्स कॅन बी अचीव्ड. ठीक आहे. सो 5, 7, 9 अशा 21 पॉइंट्स मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये देणार आहे. तो किती लोकांना हे 21 पॉइंट्स अपील होतात आहे किंवा खरंच शिकायचे आहेत, ज्यासाठी तुम्ही हे सेशन जॉईन केलेले आहे, जस्ट पुट 21 इन द चॅट बॉक्स. मला थोडंसं अटेन्शन लागतं म्हणून मी मधून मधून तुम्हाला चॅटिंग करायला सांगतो. मी चेक करत असतो किती लोक ऍक्टिव्ह आहेत. ओके, रोहिणीजी, गुप्तेश्वरीजी, पूनम जी, पल्लवी जी, विद्या मैम, प्रणिति जी, अश्विनी जी, जयश्री मैम, अगेन पूनम. आई थिंक 2 पूनम आर देयर इन सेशन. आराध्या जी, समृद्धि जी, शकुंतला मैम, रागिनी जी, श्रद्धा जी. गुड 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 गुड, फैंटास्टिक फैंटास्टिक. So you all want this 21, right? To stay till end and you'll get bonuses also. Okay. So माझ्याबद्दल थोडं सांगतो before delivering this session. So माझं नाव आहे प्रमोद बडिगर. मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे. अँड विथ दिस आय डू लॉट्स ऑफ हेल्थ एज्युकेशन. माझं याच नावाने एक यूट्यूब चॅनल आहे. आय विल आस्क समवन टू पुट लिंक सो दॅट यू कॅन सबस्क्राईब दॅट चॅनल. अँड त्या चॅनलमध्ये तुम्हाला भरपूर सारा हेल्थचा डेटा मिळेल. सेम नावाने माझं एक ॲप्लिकेशन पण आहे प्ले स्टोअरवर. तिथे देखील तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीच मिळतील. 12 वर्षाचा माझा प्रवास झालेला आहे आतापर्यंत हेल्थ इंडस्ट्रीमध्ये. आणि मागच्या 12 वर्षामध्ये म्हणजे वी हॅव स्टार्टेड इन 2012. सो मागच्या 12 वर्षामध्ये मी 1 लाखापेक्षा जास्त, जसं आज माझ्यासमोर 30+ ऑडियन्स आहे. सो ऑनलाईन ऑफलाईन 1 लाखापेक्षा जास्त लोकांना मी आतापर्यंत एज्युकेशन दिलेलं आहे रिलेटेड टू हेल्थ. आणि ह्याच्यानंतर आम्ही काही कन्सल्टेशन ऑफर करतो. सो असे 15,000+ कन्सल्टेशन्स आम्ही आतापर्यंत मी आणि माझ्या टीमने मिळून कम्प्लीट केलेले आहेत. ठीक आहे. सो एक छोटंसं काम आम्ही केलेलं आहे हेल्थमध्ये. आणि या मधून प्रॉपर लोकांना मेडिसिन फ्री कसं जगायचं. आणि मी एक सिंपल फॉर्म्युला सांगतो की आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, आम्ही ज्या सिस्टम्स तुम्हाला सांगणार आहोत, ह्या जर तुम्ही अप्लाय केल्या तर तुम्ही तुमचं आयुष्य 10 वर्षाने कमी करू शकता. अप टू 10 इयर्स यू कॅन गेट यंगर, है ना. आणि ही पॉवर आहे का, तर येस डेफिनेटली ही पॉवर आहे न्यूट्रिशनची. लाईक नाव माय रनिंग एज इज ऑल्सो 39. But someone like me, similar after 39 age, will be not looking like me because he must be missing some basic dynamics of nutrition. So हे आम्ही स्वतःवर अप्लाय केलेले आणि हेच आम्ही तुम्हाला शिकवतो. राईट. सो मला वाटतं इंटरेस्टिंग होईल तुमच्या सगळ्यांसाठी की असं काही शिकणं की ज्याच्यामध्ये खरंच आपण हे करू शकतो का. डेफिनेटली करू शकतो, विश्वास ठेवा. माझ्या दृष्टीने आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट ही हेल्थ आहे. आणि ही माणसाला फार उशिरा लक्षात येते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आपल्यापैकी बहुतेकांना परमेश्वराने हेल्दीच जन्माला घातलेलं आहे. ठीक आहे. राईट. बहुतेकांना. येस सचिन सर, थँक्यू. सचिन सरांनी चॅनलची लिंक दिलेली, यू कॅन जस्ट गो अँड सबस्क्राईब इट नाव ऑल्सो अँड इन ग्रुप ऑल्सो यू विल गेट ऑल डिटेल्स. ठीक आहे. सो बहुतेकांना, आपल्या सर्वांना परमेश्वराने खूप हेल्दी जन्माला घातलेलं आहे. म्हणजे काही लोक अपवाद असू शकतात त्याला, ज्यांना बाबा बाय बर्थ काही डिझिजेस होतात, काही बाबा जेनेटिकली दे हॅव ट्रान्सफर्ड विथ सम ऑफ द डिझिजेस. बट हे मिळालेलं जे निरोगी शरीर आहे आणि हेल्दी बॉडी आहे, याला कदाचित आपणच काही चुकीच्या गोष्टी करत गेलो आणि माहिती नव्हतं की ह्या चुकीच्या आहेत. आणि तेच माझं पर्पज आहे, किंवा आमचं ओव्हरऑल आम्ही जेवढ्या कम्युनिटीज एकत्र येतोय सगळ्यांचं पर्पज एकच आहे की इथेच लोकांना जास्तीत जास्त गाईड करायचं, अवेअर करायचं, सो दॅट दे विल नो दॅट की बाबा नाही, आपण ह्याच्यावर जर काम केलं तर डेफिनेटली
आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो, मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो. आणि जरी तुम्हाला काय आता हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही ते टोटली त्यातून बाहेर पडू शकता. हेच आमचं पर्पज आहे. सो ह्यासाठी आपण एक छोटीशी टेस्ट करूयात. ओके, सगळेजण रेडी आहेत टेस्टसाठी? एक पेपर पेन घ्यायचा आहे. मला माहित नाही तुम्हाला शुभांगी मॅडमनी कल्पना दिली आहे का नाही, बट आय विल आस्क यू टू टेक अ पेपर अँड पेन. एका पानावर आपल्याला मी काही प्रश्न विचारणार आहेत आणि फक्त तुम्हाला काही नंबर्स टाकायचे. त्या प्रश्नाच्या उत्तरांच्या स्वरूपात तुम्हाला नंबर्स टाकायचे. इफ यू ऑल आर रेडी विथ अ पेपर अँड पेन, सो टाईप आर. सो कोण कोण रेडी आहे त्यांची नावं मी वाचेल. येस, पूनम जी इज रेडी विथ अ पेपर पेन. प्रेरणा जी इज रेडी. जयश्री जी इज रेडी. पल्लवी जी. अगेन वन मोर Poonam is also ready. सीमा जी. रागिनी जी. ओके, रागिनी राहिंज. ओके, हाँ. she's someone. आराध्य जी is ready. प्रणीति is ready. कांचन is ready. Okay, great, 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 great. Fantastic. So, what is the test? Okay, so don't put it in a Q&A सेक्शन. Q&A मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आठवतील ना ते हे करा. ठीक आहे. सो Q&A मध्ये इज ओनली फॉर क्वेश्चन्स. सेशन घेत असताना जे काही तुम्हाला प्रश्न डोक्यात येतील, जे बाबा तुम्हाला मी पुढे पुढे जाईल तसं जे जे प्रश्न तुमच्या डोक्यात येतील, दॅट ऑल क्वेश्चन्स यू हॅव टू पुट इन अ Q&A सेक्शन. रेस्ट ऑल वी विल डू ओनली चॅटिंग. ओके, चलो ग्रेट. सो यू ऑल आर रेडी विथ द टेस्ट. सो सिम्पल आहे, आपला फिटनेस स्कोर चेक करायचा आहे. मी प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला यस आणि नो याच्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला डायजेशन मध्ये काय इश्यू आहे का? यस असेल तर यस, वाय लिहा तिथं. यू हॅव टू पुट वाय. नो असेल तर एन. आता हे उत्तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नाही टाकायचं. हा, लिसन केअरफुली. पेपर पेन घ्यायचा आहे आणि तिथे लिहायचंय. नंतर मी टोटल करायला लावणार आहे, हाऊ मेनी येस, हाऊ मेनी नो. सो जर का तुमचं डायजेशन बिघडलेलं आहे, इफ युअर डायजेशन इज नॉट राईट, जर तुमचं पाचन बिघडलेलं आहे, पोटाशी संबंधित कुठली तक्रार आहे, गॅसेस होतात, ऍसिडिटी होते किंवा अपचन होतंय, काही लोकांना वेगवेगळे विचित्र ढेकर येतात, काही लोकांचे वेगवेगळे ब्लोटिंगचे इश्यूज असतील, पोट असं ब्लोटेड वाटतंय, हेवी फील होतंय, जस्ट राईट येस ऑन अ पेपर, वाय ऑन अ पेपर. एक नंबर लिहा, नंबर एकचा प्रश्न, त्याच्या पुढे वाय लिहा किंवा एन लिहा. ठीक आहे. वी विल मूव टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज, तुम्हाला दिवसा ड्राउझीनेस फील होतोय का? डे टाइम ड्राउझीनेस. इट मीन्स लाईक वी कॅन से थोडं थकल्यासारखं. थकल्यासारखं होतंय, थोडस एनर्जी डाऊन झाल्यासारखं होतं, असं वाटतं की माझी बॅटरी डेड झाली, असं वाटतं की मला आता काहीच करायला नाही होणार, बाद झालं, है ना. असे जर का होतंय तुम्हाला, देन राईट वाय. जर होत नसेल तर एन टाईप करा. अगेन आय एम आस्किंग यू, डोंट टाईप इन अ चॅट बॉक्स. यू हॅव टू टेक अ पेपर पेन. पेपर पेन घ्या आणि पेपर पेन वर लिहा वाय किंवा एन. एक नंबर, एक नंबरच्या पुढे वाय. होत असेल तर वाय, होत नसेल तर एन. सिम्पल. चॅट बॉक्स मध्ये नाही करायचं, कारण ते तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करता येणार. तिसरा प्रश्न, तुमची झोप अर्धवट राहते का? म्हणजे, आणि हे वारंवार घडत आहे का? क्वचित एखाद्या वेळेस घडत असं समजू शकतो. मेजॉरिटी टाइम यू इट स्लीप इनकम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे 12ला झोपले 5ला उठले, 11ला झोपले 4ला उठले, 1ला झोपले 6ला उठले. हार्डली 5-6 तास, 5-5.5 तास तुम्ही कसं तरी झोपताय. कधीतरी तुम्ही 6 तास झोपताय. काही लोक म्हणतील सर मग आम्ही 6 तास झोपतो, दुपारी 1 तास झोपतो. मिनिमम 6 तासाची झोप जर होत असेल तरच ती कंप्लीट स्लीप आहे. मिनिमम, ती पण सलग झाली पाहिजे. जर होत नसेल, don't type it in a chat box. Take a paper, pen. All questions you have to take a paper, pen. एक नंबर yes or no, दोन नंबर yes or no, तीन नंबर yes or no, असं तुम्हाला तुमच्या पेपरवर लिहायचंय. डोंट टाईप इन अ चॅट बॉक्स. ओके, कॅल्क्युलेशन नाही करता येणार आपल्याला. फोर्थ क्वेश्चन, आर यू हॅव्हिंग एनी काइंड ऑफ बॅक और जॉईंट पेन? म्हणजे कंबर दुखते, पाठ दुखते किंवा कुठलं जॉईंटचं पेन आहे. काही लोकांना शोल्डर पेन असू शकतं, काही लोकांना
स्पॉन्डिलिसिस पेन असू शकतं, काही लोकांना सायटिकाचं पेन असू शकतं, काही लोकांना फ्रोझन शोल्डर असू शकतो. एनी काइंड ऑफ बॅक पेन ऑर जॉईंट पेन, राईट? वाय अँड एन इन ऑन युअर पेपर. ठीक आहे. इरेग्युलर पिरियड्स. आता पिरियड्स इरेग्युलर म्हणजे काय? लाईक 21 to 35 डेजचं सायकल असू शकतं कोणाचंही मागं पुढं. बट इफ यू आर हॅव्हिंग रेग्युलर 21 days, ओके, नो इश्यू. रेग्युलर 25 days, नो इश्यू. रेग्युलर 28 days, नो इश्यू. रेग्युलर 35 days, नो इश्यू. कुठलंही असू दे 21 to 35, ते रेग्युलर आहे. पण कधी 30 days होतं, कधी 25 days होतं, कधी 40 days होतं, कधी 20 days होतं, काहींच्या बाबतीत 15 days पण होतं. काहींना अर्ली पिरियड्स येतात, काहींना डिले पिरियड्स येतात. So that is called as irregular periods. If you are having regular periods, good. If you are having irregular periods, Y or N यामध्ये लिहायचंय. थर्ड, फिलिंग बर्नआउट स्ट्रेस. बर्नआउट म्हणजे बस संपून, म्हणजे आता ड्राउझीनेस म्हणजे करण्याची इच्छा नसणे, बर्नआउट म्हणजे ब्लास्ट करणे. म्हणजे असं वाटतं ना सगळं सोडून द्यावं, काम काहीच नको करायला. असं जर होत असेल, स्ट्रेस आउट होत असेल, that is not good sign related to your mental health. पिगमेंटेशन आहे का चेहऱ्यावर? इफ यू आर हॅव्हिंग एनी काइंड ऑफ पिगमेंटेशन, येस ऑर नो. सिम्पल. वाय ऑर एन तुम्हाला 7 नंबरच्या पुढे लिहायचं. 8वा नंबर, हॅव्हिंग मूड स्विंग्स. मध्येच खूप चांगला मूड आहे, मध्येच डिस्टर्ब होतोय, मध्येच असं वाटतं की माझ्यासारखं सुंदर आयुष्य कोणाचं नाही, मध्येच वाटतं की माझ्यासारखं म्हणतात ना बोरिंग आयुष्य कोणाचं नाही, मध्येच वाटतं की माझं आयुष्यात खूप चांगलं चाललंय. अगेन इट इज रिलेटेड टू मेंटल हेल्थ. डिप्रेशन किंवा सोशल आयसोलेशन, एकटं राहायचं वाटतं, माणसांमध्ये कुठे एकत्र जाण्याची इच्छा होत नाही. सो इफ इट इज हॅपनिंग, राईट, वाय ऑर एन. मेजॉरिटी लोक असे नसतात जे सेशनला आलेले. तुम्ही सेशनला आलाय म्हणजे यू आर नॉट फिलिंग सोशली आयसोलेट, बट इफ यू आर फिलिंग, जस्ट राईट इट. सडन वेट गेन ऑर वेट लॉस, म्हणजे अचानक वजन कमी झालंय किंवा वाढलंय. सो आता हे 10 प्रश्न होते. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय तुमचे वाय किती आहेत आणि एन किती आहे, आणि त्यातलं एकच टाकायचंय. लोक काय करणार, मी जे 7 वाय 2 एन आहे, आयदर वाय टाका नाही तर एन टाका. आय विल आस्क टू पुट ऑल युअर वाय. तुमचे वाय किती आहे ते टाका. ओके, सो समवन इज हॅव्हिंग 7 वाय, समवन इज हॅव्हिंग 10 वाय, म्हणजे 10च्या 10 गोष्टी होतात. समवन इज सेइंग 6 वाय, समवन इज सेइंग 4 वाय, समवन इज सेइंग अगेन 7 वाय, 4 वाय, 5 वाय. आरतीची टायपिंग काहीच होत नाही, ऑल एन. व्हेरी गुड. वाय 5, 10 वाय, 2 वाय, 8 वाय, ऑल वाय. ओके, ऑल वाय वाले खूप आहेत. 5 वाय. पहिले तर मी तुम्हाला सांगू, तुम्ही ऑनेस्टली आन्सर टाकताय, राईट? बिकॉज आय नो किती लोक कुठल्या ह्याच्यामध्ये सफर करतात. 2 वाय, Y0. ओके, गुड. सो नाव लिसन इट केअरफुल. जर का तुमचे 2च वाय आहेत, यू आर एट व्हेरी लो रिस्क. जर का तुमचे 3 ते 6 वाय आहेत, यू आर हॅव्हिंग मॉडरेट रिस्क, मध्यम प्रमाणात धोका आहे तुम्हाला. आणि जर का तुमचे 7 पेक्षा जास्त वाय आहेत, यू आर एट व्हेरी हाय रिस्क. मग करायचं काय? लो रिस्क आहे म्हणजे तुम्ही काहीतरी हेल्दी गोष्टी फॉलो करताय, तर ती हेल्दी गोष्टी चालू ठेवा. कंटिन्यू विथ दॅट गुड वर्क अँड गाईड अदर्स ऑल्सो. कारण तुम्ही असे लोक आहात ज्यांना पाहून लोक प्रेरणा घेतात हेल्दी राहण्याची. सो कीप अप द गुड वर्क. कारण काय होतं, सगळेच जर का अनहेल्दी राहायला लागले ना, तर हेल्दी राहण्याची इच्छाच संपून जाईल. खरं सांगतो तुम्हाला, रियालिटी. म्हणजे कधी कधी आपण काही लोकांना व्यायाम करताना पाहतो म्हणून आपली व्यायाम करायची इच्छा होती. काही लोकांची चांगली बॉडी पाहतो, आपल्याला तशी बॉडीची इच्छा होती. विचार करा ना, आजकाल लोकांना ना काही आजारांमध्ये काही वाटतच नाही. म्हणजे स्पेशली मला ना लाईफस्टाईल डिझीज बद्दल बोलायला आवडतं, की डायबिटीज लोकांना काय वाटत नाही. ह्याला डायबिटीज, मला डायबिटीज, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण सगळ्यांनाच आहे, तो कॅज्युअली घेतात लोक. किंवा ह्याला बीपीची गोळी चालू आहे, मला बीपीची गोळी चालू आहे, कॅज्युअली घेतात लोक. सो जर का तुम्ही ऑलरेडी 0 to 2 मध्ये आहात, म्हणजे तुम्ही भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी करताय,
मे बी तुम्ही फिट आहात, मे बी तुमची स्किन चांगली आहे, मे बी तुमचे हेअर चांगले आहेत, मे बी तुमचा फिटनेस चांगला आहे, एनर्जी चांगली आहे, स्टॅमिना चांगला आहे. सो तुम्हाला बघून लोकांना वाटेल की नाही मला पण यांच्यासारखं बनायचं आहे. सो इट इज व्हेरी गुड थिंग यू आर डुईंग. ठीक आहे, तो कीप अप दॅट गुड वर्क. मॉडरेट रिस्क असाल तर काय करा, इम्प्रूव्ह युअर लाईफस्टाईल. लाईक डाएटमध्ये चेंजेस करा, एक्सरसाइज मध्ये चेंजेस करा. कन्सिडर सिकिंग गायडन्स फ्रॉम अ हेल्थ केअर प्रोफेशनल. प्रोफेशनल व्यक्तीकडे जाऊन गायडन्स घ्या, गरज आहे आजच्या काळात. जर तुम्ही करत नाहीये, एक कायम लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पैसे कमवले बरोबर काही घेऊन जाता येणार नाही. बरोबर. पण एक गॅरंटी आहे, जर तुम्ही हेल्थकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्हाला पैसे मागे ठेवता पण येणार नाही. किती लोकांना पटतंय यस, पैसे हेल्थकडे दुर्लक्ष केलं तर पैसे मागे ठेवता येणार नाही. हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री विथ माय दिस पॉइंट? टाईप ए. नसेल तर मी तुम्हाला 2-3 किस्से सांगतो, मग तुम्ही ऍग्री कराल. वाव. येस, हेल्थ इज वेल्थ. राईट. राईट. परफेक्ट. परफेक्ट. येस, इट इज रियालिटी की आपण बरोबर नाही घेऊन जाऊ शकणार. म्हणून आपल्याला काय करायचंय, मी असं म्हणत नाही की सगळं सोडा हेल्थकडे बघा. बॅलन्स तर पाहिजेच. बट एक प्रॅक्टिकल विचार करा, हेल्थ असं मागतंच किती तुम्हाला? थोडंफार तर अटेन्शन मागतं. WHO तर सांगतं फक्त तुम्ही 20 मिनिट व्यायाम करावं. तर पुढे मी सांगेल 20 मिनिट्स किती असतं, का करायला हवं. एक्सरसाइजचा विषय निघाला तेव्हा आपण बोलू. पण हेल्थ फार नाही डिमांड करत आपल्याकडे. आपल्याला आपल्या शरीराकडनं 24 तास सेवा हवी आहे ना. विचार करा ना तुम्ही, नाही नाही, 24 तास नाही सर, आम्ही 6 तास झोपतो, 7 तास झोपतो. अहो, पण तुम्ही झोपता, शरीर थोडी आराम करतं. तुम्ही झोपलात तरी ना तुमची संपूर्ण सिस्टम कार्य करत असते. तुम्ही झोपलात तरी तुमचं हृदय प्रति मिनिटाला 5 लिटर ब्लडला पंप करत राहतं. सो हे तर चालूच आहे, हृदयाचं कार्य ते थांबलेलंच नाहीये. तुम्ही जरी झोपलात ना तरी तुमचं म्हणजे प्रत्येक ऑक्सिजन आत चाललंय, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतंय. तुम्ही जे फूड खाल्लेलं आहे त्याचं मेटाबॉलायझेशन चाललेलं आहे. तुमची बॉडी वेगवेगळे त्या फूड मधून न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करते. केस वाढायचं काम चालू आहे. उलट सगळे बरेचसे कार्य तर झोपेच्या काळात होतात शरीराचे. सो विचार करा या गोष्टीचा की ऍक्च्युअली आपण 24 आवर्स आपल्या हेल्थ कडून अपेक्षा करतो, मग आपल्या बॉडीकडून अपेक्षा करतो की मला सर्व्हिसेस पाहिजेत माझ्या ह्याच्यासाठी. पण त्याच्यासाठी आपण काय करतो? सो यू हॅव टू टेक प्रोएक्टिव्ह स्टेप्स इफ यू आर हॅव्हिंग अ मॉडरेट रिस्क. आणि त्यापुढे इफ यू आर इन हायर रिस्क, अर्जंटली कन्सल्ट विथ अ हेल्थ केअर प्रोव्हायडर. तुमचं कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॉल्युशन करून द्या. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी कस्टमाइज काही टेलर मेड चेंजेस करून दिले जातील टू रिड्यूस युअर हेल्थ रिस्क. ओके. सो विथ दिस करायचं काय, ज्यांचं 7 ते 10 किंवा 3च्या पुढे आलं, आम्ही सेशन नंतर फक्त 10 लोकांना फ्री कन्सल्टेशन देतो. एंड पर्यंत राहणार हा बोनस असतो आमच्याकडून. तिथून पुढे किती असतं, पेड असतं. ठीक आहे. सो नॉमिनल फीज असते, काही खूप जास्त फी आपण घेत नाही. बट वी प्रोव्हाइड कन्सल्टेशन. आम्ही ठरवलं असतं आठवड्यात आपल्याला एवढे कन्सल्टेशन काही लोकांचे फ्री करायचे. सो 10 कन्सल्टेशन तुमचे फ्रीमध्ये होतील. ऑब्व्हियसली हे कन्सल्टेशन मी करत नाही, बट जे कोण करतं ते सिस्टम मी बनवून दिलेली असते, त्या सिस्टमनेच कन्सल्टेशन होते. सो तुमचं काम काय, ते कन्सल्टेशन बुक करणे आफ्टर दिस सेशन. ओके. सो नाव वी विल मूव्ह ऑन टू टुडेज टॉपिक, जे मी तुम्हाला सांगितलं होतं 5, 7, 9 त्या गोष्टीवर बघू. सो करंट हेल्थ चॅलेंजेस काय आहे त्याआधी जाणून घेऊयात. सो करंट हेल्थ चॅलेंजेस बद्दल सगळ्यात मोठा एक हेल्थ चॅलेंज जो मला जाणवलाय आणि मला प्रकर्षाने हा जाणवतो, वारंवार हा जाणवतो. मी खूपदा आम्ही बरेचसे हेल्थ कॅम्प ऍक्टिव्हिटीज करतो, तर बऱ्याच ठिकाणी आमच्या सोबत ब्लड डोनेशनच्या पण ऍक्टिव्हिटीज चालतात. आणि मी पाहिलंय की मेजॉरिटी फिमेल्सला, आता मी तुम्हाला म्हटलं मी 15,000 कन्सल्टेशन केले, बट आय मस्ट से दॅट मोर दॅन 12,000 कन्सल्टेशन आय डिड इन माय लाईफ टाईम वर ऑफ वुमेन्स. सो महिलांचे कन्सल्टेशन मी जास्त केलेले आहेत.
आणि म्हणून मी महिलांना जेवढं मला समजता आलं, जसं तर म्हणतात किंवा त्यांना समजणं अवघड आहे, बट त्यांच्या शरीराला जितकं मला समजता आलं, त्यांच्या चॅलेंजेसला जितकं समजता आलं, त्यामध्ये मला जे नंबर वनचं चॅलेंज वाटतं दॅट इज ॲनेमिया. आणि याच्यावर अजूनही काम होत नाही, ही शोकांतिक आहे. लाईक ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मी जेवढं समजलंय तेवढं हेल्पिंग नेचर खूप असतं वुमेन्सचं, दुसऱ्यांना मदत करणे. स्वतःचा विचार कमी करतात, इतरांचा विचार जास्त करतात. असं त्यांचं नर्चरिंगच आहे, अपब्रिंगिंगच आहे, चुकीचं काही नाही. बट ही मोठी इच्छा असतानाही त्या ब्लड डोनेट करू शकत नाहीत. खूप इच्छेने येतात त्या ब्लड डोनेट करायला. अँड रिझन बिकॉज दे आर एनेमिक, त्या ब्लड डोनेट करूच शकत नाही. सो दिस इज नंबर वन चॅलेंज. सो ब्लड डोनेट करू शकत नाही म्हणून एनिमिया सॉल्व्ह करायचा आहे का? नाही. ते तर एक बेनिफिट आहे त्याच्यातून होणारा. बट दुसरी गोष्ट, जर तुम्ही अॅनेमिक असता, तुम्हाला ॲस्थमा होण्याची भीती आहे. तुम्ही जितकं अॅनेमिक असता, तुमचं हेमोग्लोबिन चांगलं असणं एक तुमच्या हेल्दी बॉडीचं लक्षण आहे. लाईक इफ युअर हेमोग्लोबिन इज इन द नॉर्मल लेवल, हेम पिगमेंट्स हेल्प युअर बॉडी टू ॲब्झॉर्ब मोर ऑक्सिजन इन युअर ब्लड. सो तिथे चॅलेंजेस येतात. मग तो जो एक म्हणतो ना, थकवा जाणवतो, विकनेस जाणवतो, ते सगळं त्याच्यामुळे जाणवतं. दुसरी जी गोष्ट आहे, दुसरं जे चॅलेंज आहे, बोन हेल्थ. खूप मोठं चॅलेंज आहे बोन हेल्थ. ॲज यू ऑल नो दॅट वुमेन्स हॅव लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज म्हणतात ना, रिप्रोडक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे. अँड ते करत असताना आपल्याकडे असे समज आहे फक्त की आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या ह्या फक्त गरोदर काळात किंवा प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्येच घ्यायचं असतं. सो तसं नसतं ते. तुम्हाला रेग्युलर ते घ्यायला हवं. आता मी इथे असं बोलतो तर मी तुम्हाला कुठलीही कॅल्शियम विल्शियमची गोळी विकणार नाहीये. ओके. हाँ, नहीं तुम्हाला सर अभी ये बताएगा, फिर एंड में जाके बोलेगा ये आयर्न लो, कॅल्शियम लो. नो. नॉट एट ऑल. मी सांगेल फूड मधून कसं मिळेल. ठीक आहे. यू कॅन गेट इट फ्रॉम अ फूड. हा, जिथे खूप डेफिसिट आहे, खूप कमतरता आहे, त्यांनी न्यूट्रिशन घ्यायला हवं, सप्लिमेंट घ्यायला हवं. पण ते माझ्याकडचे न सांगता बेस्ट कुठले असतील मी रिकमेंड करेल, कुठूनही घ्या. ओके. तिसरं, इम्युनिटी, व्हायटमिन डेफिशियन्सी, काही न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी. B12 कमी आहे, व्हायटमिन डी कमी आहे. ह्या डेफिशियन्सीज काय करतात, इम्युनिटी पण लोड करून टाकतात. हे तिसरं महत्वाचं चॅलेंज. मग ॲलर्जिक कंडिशन्स येते की ठराविक गोष्टी पचत नाहीत किंवा ठराविक गोष्टींमुळे ॲलर्जी होती. चौथा आहे मेटाबॉलिझम इश्यूज. मी सांगेल याला हॉर्मोनल इम्बॅलन्स इश्यूज. सो हे 4 मेजर चॅलेंजेस. मग हॉर्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं, थायरॉइड होतं, पीसीओडी होतं, पीसीओएस होतं, डायबेटिक होतं. सो दीज आर द 4 स्ट्रॉंग करंट हेल्थ चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ ईच अँड एव्हरी वुमन. प्रत्येक महिलेसमोर यापैकी कुठली ना कुठली समस्या आहे. ठीक आहे. काहींना मल्टिपल आहेत. हो, म्हणजे 4 मधले 2 आहेत, काहींना 4 पैकी 3 आहेत, काहींना 4 पैकी 1 आहे. काही ठराविक असे सापडतात त्यांना 4चे 4 प्रॉब्लेम पण आहेत, ज्यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. पण ते करताना मला जे आढळलं त्या 5 चुका मला तुम्हाला सांगायला आवडते. सगळ्यात पहिलं म्हणजे लॅक ऑफ स्लीप हायजीन. स्लीप हायजीन नावाची सिस्टम एक्झिस्ट करते हेच माहित नाही लोकांना. जसं की आपण म्हणतो की हँड हँड हायजीन आहे, पर्सनल हायजीन आहे है ना. अं, जेवण करताना आपण फूड हायजीन म्हणतो, किचन हायजीन म्हणतो. व्हॉट अबाउट स्लीप हायजीन? नो वन नोज अबाउट स्लीप हायजीन, नो वन टॉक्स अबाउट स्लीप हायजीन. स्लीप हायजीन म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही झोपता तर त्या झोपेचं एक रुटीन सेट असलं पाहिजे. तुम्ही किती झोपता, कसं झोपता, झोपण्याआधी काय करता, उठल्यानंतर काय करता, छोट्या छोट्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिलं तर ब्लू लाईटने आपलं लाईफ डिस्टर्ब करून टाकलेलं. ब्लू लाईट म्हणजे काय? जेव्हा आपण स्क्रीन समोर असतो त्यातून जी एक लाईट निघते दॅट इज कॉल्ड एज ब्लू लाईट, विच कॅन इंटरफेअर विथ द प्रोडक्शन ऑफ मेलाटॉनिन. आता मेलाटॉनिन काय? तर लक्षात घ्या, जेव्हा रात्र होती, अंधार होतो, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमधून मेलाटोनिन वाढतं. मेलाटोनिन काय करतं? हा स्लीप हॉर्मोन, हा तुम्हाला शांत झोपण्यासाठी हेल्प करतो. बट मनुष्य काय करतो? उजेड करतो, प्रकाश करतो, तर ते कमी प्रमाणात येतं. बट जेव्हा ब्लू लाईट असते तेव्हा ते जास्त प्रमाणात आपल्या मेलाटोनिनला सप्रेस करतं. हे झाल्यामुळे तुमचं डीप स्लीप होत नाही, शांत झोप होत नाही. नंबर 1.
दुसरं म्हणजे काय होतं की तुमचा बॉडीचा नॅचरल सर्केडियम रिदम जो आहे तो ब्रेक होतो. एक बॉडी क्लॉक आहे, आपल्या प्रत्येकाचा बॉडी क्लॉक आहे, त्याला डिस्टर्ब करायचं काम कोण करतं? हे मेलाटोनिन जेव्हा कमी होईल किंवा जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात स्क्रीनकडे पाहाल. आता स्क्रीनमध्ये काय पाहता हे पण मॅटर आहे. आय विल आस्क यू कॅन यूज ऑडिटरी स्टिम्युलेटर्स. ऑडिटरी स्टिम्युलेटर्स म्हणजे काय की लाईक तुम्ही काहीतरी लावलंय बट तुम्ही ऐकताय, स्क्रीनकडे पाहत नाही. मोस्टली मी हे यूज करतो की मी काहीतरी असं 10 मिनिटाचं 5 मिनिटाचं काहीतरी लावतो जे मोटिवेशन नसेल. सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन असेल काहीतरी. मोटिवेशन मध्ये काय होतं की तुम्ही मोटिवेटिंग काहीतरी लावलं, मग तुमच्या डोक्यात विचार सुरू झाले, तुम्ही पॉझिटिव्ह झालात, तुमचे बॉडी खूप चार्ज झाली. आता रात्री चार्ज होऊन काय करणार ना, झोप खराब होईल. सो डोंट लिसन एनी काइंड ऑफ मोटिवेशन स्टफ बिफोर गोइंग टू स्लीप. यू कॅन जस्ट लिसन समथिंग एज्युकेशन. उलट बोरिंग ऐका, ठीक आहे, किंवा एज्युकेशन ऐका, सो दॅट झोप लागू शकते. बट जवळ ठेवू नका फोन्सला. आणि हे केलंच पाहिजे असं नाही. यू कॅन गो फॉर वॉक, यू कॅन रीड अ बुक, बट सर्केडियम रिदम तुटेल असं काही करू नका. काही लोक काय करतात, लोकांचं स्टेटस पाहतात रात्री झोपताना. मग आता स्टेटस पाहणं म्हणजे काय, लोकांचं लाईफ कधी पण सोशल मीडियावर तुम्ही रात्री पाहताय तर एक कायम लक्षात ठेवा, सोशल मीडियावर कोणी ना आपलं दुःख बरी दर्द बरी दास्तान नाही सांगणार. सांगतील पण मेजॉरिटी लोक नाही सांगणार. सो ते टाकणार काय, त्यांचे हॅपी मुमेंट्स, एन्जॉयबल मुमेंट्स, इथे फिरायला गेलो, हे इकडे ह्या रेस्टॉरंटला गेलो, ह्या मूवीला गेलो, इकडे ट्रिपला गेलो, ही गाडी घेतली, अमुक झालं तमुक झालं, अचिव्हमेंट वगैरे वगैरे वगैरे, घर घेतलं, हे झालं. आता हे आपण पाहतोय कधी रात्री झोपण्याआधी. आता ह्या गोष्टी पाहिल्यामुळे आपल्याला वाटतं की माझ्या लाईफमध्ये मिसिंग आहे काहीतरी. सो अगेन वी विल गो इन टू स्ट्रेस दॅट विल ऑल्सो अफेक्ट अवर स्लीप. सो या गोष्टी तिथे करायच्या नाही. नंतर वीकेंड इम्युन सिस्टम इज द बिग इश्यू. जेव्हा पण तुम्ही स्लीप हायजीन बोलतोय आपण, तर इम्युनिटी पण घसरते ना, ठीक आहे. सो इम्युन सिस्टम आपली घसरते. सो लॅक ऑफ स्लीप हायजीन सोबत तुमची इम्युन सिस्टम कमी असणं हे एक मोठं चॅलेंज होऊन जातं. कारण एक सिम्पल लॉजिक लक्षात घ्या, तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही करून बघा. सलग 3 दिवस जागरण करा, नाही तुमची इम्युन सिस्टम डिस्टर्ब झाली तर मला येऊन भेटा. होणारच, कारण सलग घेतलं ना जागरण हे गडबडतं. तर हे जर का वारंवार होत असेल, वारंवार इनकम्प्लीट स्लीप असेल, तर युअर बॉडी विल विकन युअर इम्युन सिस्टम. नंतर काय होतं, स्किनची हेल्थ खराब होते. कारण जेवढं तुम्ही जागरण कराल, तुमच्या शरीरामध्ये एक हॉर्मोन आहे जो स्ट्रेस हॉर्मोन आहे, ज्याचं नाव आहे कॉर्टिसॉल. हा कॉर्टिसॉल काय करतो, खूप जास्त प्रमाणात वाढतो. आणि हा जितका वाढेल ना, हा अजून एक हॉर्मोन आहे, हंगर हॉर्मोन्स आहेत आपल्या शरीरातले, त्याला इम्बॅलन्स करतो. मग अनावश्यक भूक लागते काही लोकांमध्ये. व कॉर्टिसॉल जितका वाढेल तेवढं बॉडीमध्ये तो फॅट बर्न करू देणार नाही, उलट फॅट डिपॉझिशन वाढवायला हेल्प करेल. ठीक आहे. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात. सो स्किन हेल्थ बिघडते त्याच्यामुळे. त्यानंतर इन्क्रीज सस्पेक्टेबिलिटी टू स्ट्रेस अँड ग्रेटर लाईकलीहुड ऑफ एक्सपेक्टिंग सिम्पटम्स ऑफ अँझायटी अँड डिप्रेशन. म्हणजे स्ट्रेस इतका जास्त वाढतो, जी लोक झोप पूर्ण घेत नाहीत, इनकम्प्लीट झोप घेतात, की लाईक अँझायटी आणि डिप्रेशनच्या केसेसमध्ये कन्वर्ट होतो. सो हे नंबर वन रिझन, नंबर वन मिस्टेक डन बाय मेनी ऑफ द मेनी ऑफ द फिमेल डूज दिस. दुसरं आहे स्किपिंग मिल्स और हॅव्हिंग फास्ट. जस्ट अ सेकंड. सो फास्ट फास्ट म्हणजे काय, तर मी म्हणतो नेहमी दोन प्रकारचे फास्ट असतात. एक असतो ऑफिशियल फास्ट, दुसरा असतो अनऑफिशियल फास्ट. ऑफिशियल म्हणजे जसं की नुकतीच आता मला वाटतं परवा दिवशी चतुर्थी होती है ना. त्यानंतर कोणाचं वार असतो, सोमवार असतो, गुरुवार असतो है ना. काही श्रावणातले उपवास करतात, मार्गशीर्ष मधले करतात. तर दिस इज कॉल्ड एज अकॉर्डिंग टू मी ऑफिशियल फास्ट. माझा जो उपवास आहे, एकादशी आहे. आणि आता दुसरा एक असतो अनऑफिशियल, वेळच नाही जेवायला भेटला म्हणून उपाशी राहिले, म्हणून त्याला मी म्हणतो अनऑफिशियल फास्ट. सो यू आर स्किपिंग मेनी काइंड ऑफ मील्स विच आर व्हेरी रिक्वायर्ड फॉर युअर बॉडी. सो हे करणं, मग ह्याचा ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की यू हॅव इरेग्युलर ब्लड शुगर लेवल्स. ब्लड शुगर लेवल्स इरेग्युलर राहतात कारण तुम्ही गरज नसताना फास्ट करताय. फास्टिंग हे खूप चांगलं सायन्स आहे, समजून घेतलं तर ते खूप फायदा करेल. बट ज्या पद्धतीने करत असाल चुकीच्या पद्धतीने नुकसान करेल. आणि ही चूक आहे. मी म्हणलं ना 5 कॉमन मिस्टेक, नंबर 1 ती आहे, नंबर 2 आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं, एनर्जी डेफिशियन्सी येते, फटीग येतो, थकवा येतो.
मसल मास कॉम्प्रोमाइज होतोय, कायम लक्षात ठेवा. युअर बॉडी हॅज प्रोटीन स्टोरेज म्हणजे मसल्स. ऑलरेडी फिमेल्समध्ये मसल मास कमी असतं, फॅट पर्सेंटेज जास्त असतं कम्पॅरेटिव्हली मेल. त्यांच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन हॉर्मोन डॉमिनंट असतो, तो असंही मसल मास जास्त स्टोअर करू शकत नाही. अशा कंडिशन मध्ये फास्ट करणं, यू कॅन कॉम्प्रोमाइज युअर मसल्स. सो तुम्ही मसल लूज कराल, कारण शरीराला तेवढं तेवढं पाहिजे, ते नाही मिळालं तर शरीर काय करणार आहे, आतून ऍडजस्ट करणार आहे. सो हे घडतं. डिसऑर्डर इटिंग पॅटर्न्स, चुकीचे खाण्याचे पॅटर्न्स तयार होतात, आणि यामुळे काय होतं की न्यूट्रिएंटची डेफिशियन्सीज तयार होते. पण देतच नाही तर न्यूट्रिशन कधी मिळणार ना. सो ही दुसरी चूक ज्या भरपूर साऱ्या फेमस करतात. तिसरी चूक जी होती ती म्हणजे हाऊस होल्ड चोर इक्वल्स टू एक्सरसाइज मानतात. घरात जर आम्ही काम करतोय ना, तर मला वेगळं व्यायाम करायची गरज नाही, अशी मान्यता मेजॉरिटी महिलांची. मला माहित नाही, ह्या रूम मध्ये, ह्या झूमच्या रूम मध्ये वी आर हॅव्हिंग ऑलमोस्ट 40+ कॅन्डिडेट्स. 40 पेक्षा जास्त लोक आज मला लाईव्ह आता इथं ऐकतात. या 40 पेक्षा जास्त लोकांमध्ये मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं, बट भरपूर साऱ्या लोकांची अशी धारणा आहे की घरात जर आपण काम करतोय तर मला वेगळा व्यायाम करण्याची काही गरज नाही. पण त्याचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं, घरातल्या व्यायामामध्ये कुठलेही सातत्य नाही, घरातल्या कामामध्ये कुठलेही सातत्य नाही, की एवढंच काम असेल असंच केलं जाईल. इंटेन्सिटी नाही, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता राहत नाही. तुम्ही तुमच्या तुमच्या स्पीडने करा. लिमिटेड रेंज ऑफ मोशन आहे, पूर्ण मोशन मध्ये ती एक्सरसाइज होत नाही. त्यामुळे मसल एंगेजमेंट लिमिटेड आहे, माइंड अँड बॉडी कनेक्शन होत नाही, कुठलेही स्पेसिफिक हेल्थ बेनिफिट्स नाहीये. सो हे सगळे काय आहेत, हे ड्रॉबॅक आहेत. आणि ह्यामुळे काय आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही फिटनेस लेवल ऑप्टिमाइज करण्याचं टूल नाही. घरकाम हे चांगलं आहे, घरात करताय, व्हेरी गुड, डू इट, नथिंग लाईक दॅट. बट फक्त तेवढंच करताय आणि असं तुम्हाला वाटतंय की नाही घरात एवढं काम असतं मग व्यायामाची काय गरज आहे, तर ही सगळ्यात चुकीची धारणा आहे. यू आर नॉट चॅलेंजिंग युअर हार्ट, यू आर नॉट लिफ्टिंग एनी काइंड ऑफ वेट, यू आर नॉट चॅलेंजिंग युअर कार्डियक ऍक्टिव्हिटी पण तेवढ्या स्ट्रॉंग होत नाहीत, कारण इंटेन्सिटीचा इश्यू आहे. प्रत्येक मसल एंगेजमेंट होत नाही. सो किती लोकांना वाटतंय की नाही, म्हणजे कारण मला बरेचसे लोक याच्यावर डिबेट घालतात, नाही घरात खूप काम असतं, तुम्हाला काय माहिती. सो तुम्हाला काय वाटतंय की घर काम म्हणजे एक्सरसाइज, वेगळं एक्सरसाइज करायची गरज आहे का? जर तुम्हाला वाटतंय वेगळं एक्सरसाइज करायची गरज आहे, टाईप ई इन अ चॅट बॉक्स. जर तुम्हाला वाटतंय की वेगळे एक्सरसाइज करायची गरज नाही, घरातलं कामच एक्सरसाइज भरपूर झालं, तर टाईप एन इन अ चॅट बॉक्स. नाही म्हणून सांगा, मला लक्षात येईल किती लोकांना माझ्या मताशी सहमत आहेत. हो गुड, आहेत बाबा काही सपोर्ट करणारे. क्या बात आहे, सगळेच सपोर्ट करताय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो ही तिसरी चूक जे भरपूर साऱ्या फिमेल्स करतात, की त्यांना वाटतं मी घरात खूप काम करते, सो मला काही वेगळी गरज नाहीये व्यायामाची. आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम पुढे जाऊन येतात. वेन दे आर हॅव्हिंग, मेनी फिमेल्स आर सफरिंग फ्रॉम फ्रोजन शोल्डर, मेनी ऑफ देम. तुम्हाला पण माहित नसेल कदाचित तुम्हाला फ्रोझन शोल्डर आहे. काही नाही, उंचावर तुमच्या घरामध्ये जे डबे ठेवलेले आहेत ना, ते व्यवस्थित काढा, ठेवा, जमतंय का बघा. सो यू कॅन स्ट्रेच युअर, म्हणजे व्यवस्थित होत तर गुड, नसल होत मे बी दॅर आर प्रायमरी इंडिकेशन्स. ठीक आहे. पुअर हायड्रेशन हॅबिट्स, चौथी चूक ज्या भरपूर साऱ्या फिमेल्स करतात. ओके, रागिनी जी सेइंग शी इज हॅव्हिंग फ्रोझन शोल्डर, सॉरी टू लिसन अबाउट इट, बट डेफिनेटली बाहेर निघाल तुम्ही, काळजी करू नका. यू आर सिटिंग ॲट अ राईट प्लेस. ठीक आहे. इग्नोरिंग थर्स्ट सिग्नल्स, तहान लागती आणि ही तहान लागल्यानंतर आपण इग्नोर करतो या तहान. म्हणजे पहिलं तर वॉटरला ना इतकं अंडर एस्टिमेट केलं जातं. मेनी ऑफ देम डोंट नो दॅट वॉटर इज वन ऑफ द मॅक्रो न्यूट्रिएंट. इट हॅज सिमिलर इम्पॉर्टन्स लाईक प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड फॅट, इक्वल इम्पॉर्टन्स. जितकं महत्व प्रोटीनला आहे, जितकं महत्व कार्बोहायड्रेटला आहे, जितकं महत्व फॅटला आहे, तितकंच महत्व वॉटरला आहे. इट इज दॅट मच इम्पॉर्टंट. बट सिम्पल आहे. पहिली चूक लोक काय करतात, फर्स्ट सिग्नलच इग्नोर करतात. कुठलंही वॉटर इनटेक ट्रॅक केलं जात नाही, हायड्रेशन नीड्स बद्दल अवेअरनेस नाही. अँड मेनी टाइम दे कन्झ्युम many kind of beverages which are caffeine, sugar, tea, coffee,
आता तर गरमीचे दिवस आहेत, तर काय करतील, कोल्ड ड्रिंक्स घेतील, सॉफ्ट ड्रिंक घेतील. सो असे हे नीड कॉम्प्रोमाइज केले जातात, विच इज अ पुअर हायड्रेशन हॅबिट. त्यामुळे काय होतं की इनकन्सिस्टंट हायड्रेशन ड्युरिंग फिजिकल ऍक्टिव्हिटी पण घडतं. लाईक बरेचसे लोक व्यायाम करताना पाणी पिण्यावर लक्ष नसतं, वॉकला गेल्यावर पाणी पिण्यावर लक्ष नसतं. सो अशा चुकांमुळे काय होतं, एक सिंपल लक्षात घ्या, वॉटर जितकी कमी जाणार, तुमचं ब्रेनला लगेच सिग्नल जातो. कारण ब्रेन मध्ये 70, तसं बॉडी 70% पाणीच आहे, बट ब्रेन मध्ये मोर दॅन 80% इज वॉटर. तो ते बऱ्याचदा तर तहान लागलेली असती, अँड वी मिसइंटरप्रिट हंगर सिग्नल विथ अँड हायड्रेशन फर्स्ट सिग्नल. म्हणजे काय, तहान लागलेली आहे पण आपण भूक समजलं, आणि इथे गडबड होती, मेटाबॉलिझमचे इश्यू होतात. फक्त पाणी वाढवल्यामुळे तुम्ही कितीतरी आजार घालवाल, फक्त योग्य पद्धतीने पाणी पिल्यामुळे. एवढं पॉवरफुल आहे. ठीक आहे, वॉटरचे हॅबिट्स, हायड्रेशनच्या हॅबिट्स. ठीक आहे, मी एक सेशन घेतो, 21 डेजचा माझा न्यूट्रिशनचा वर्कशॉप असतो. तुम्हाला त्याचा सिलेबस ज्यांना कोणाला हवाय, कॉन्टॅक्ट करा गुले मॅडमला, त्या तुम्हाला पाठवतील. तर त्या सिलेबसमध्ये स्पेशल टॉपिक आम्ही अख्खा एक वॉटरवर हे केलेला असतो, संपूर्ण टॉपिक. 5वं आहे इटिंग स्टेल फूड, शिळे अन्न खाणे. आता याच्यामध्ये काय होतं, आणि हे भरपूरदा ना फिमेल्सच करतात. तर म्हणतात नाही 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 नाही, कोणाला नाही देणार, मीच खाणार. हे नाही करायला. बऱ्याचदा तर रितसर राहतं, चुकीचं आहे ते. काही वेळा बनवून फ्रीजमध्ये ठेवलं जातं. ह्याच्यामध्ये मायक्रोबायल ग्रोथ होती, फंगल कंटॅमिनेशन होतं. वास येत नाही म्हणून काय झालं, ग्रोथ चालली, न्यूट्रिएंटचं डिग्रेडेशन होतं. न्यूट्रिशन राहत नाही जितकं तुम्ही ताजं अन्न खाल किंवा त्याच दिवशी बनवलं त्याच दिवशी कन्झ्युम कराल, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं डिग्रेडेशन तितकं होत नाही जितकं तुम्ही ओव्हरनाईट खाल. टॉक्सिन फॉर्मेशन होतं. तुम्हाला माहिती आहे का, भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, 3 प्रकारचे म्हणतात ना व्यक्ती सांगितलं, सात्विक, तामसिक, राजसिक, है ना. 3 प्रकारचे अन्न सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शिळं अन्न, कोणी सांगेल का मला कशामध्ये येतं शिळं अन्न? ते सात्विक आहे, रजसिक आहे, तामसिक आहे, कोणी सांगेल का? एनीबडी हिअर? कोणी सांगू शकता, पॅनलिस्ट पण सांगू शकतात. तो प्रश्नच वेगळा. येस, इट इज तामसिक. कारण तो शिळं झालाय अन्न पदार्थ, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आले, जीव आले, जीव, जे तुमच्या पोटात जाऊन नुकसान करते. सो तामसिक अन्न आहे. म्हणजे जसं एखादा व्यक्ती तुमच्यामध्ये शाकाहारी आहे, बरोबर, मेनी ऑफ यू आर व्हेजिटेरियन, राईट? बरोबर ना. आपल्याकडे इंडियामध्ये व्हेजिटेरियन खूप आहेत. मी देखील व्हेजिटेरियन फॉलो करतोय, बट मी थोडे एग्स खातो. बट माझ्या दृष्टीने माझी आयडियोलॉजी सांगते एग्ज आर नॉट कंटिन्यू. ठीक आहे, तो वेगळा विषय. बट मेजॉरिटी थिंग पीपल आर व्हेजिटेरियन, आणि ते शिळं अन्न खातात, म्हणजे तामसिक अन्न खातात ना. सो सांगायचं तात्पर्य काय, की हे चालत नाही, ही एक चूक आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिग्रेडेशन झालं, टॉक्सिन्स तयार झाले जे तुमच्या शरीरामध्ये जाऊन नुकसान करतील. त्याच सोबत फूड पॉइझनिंगची भीती आहे. कुठेही कुठलं अन्न किती नुकसान करेल शरीरामध्ये जाऊन लक्षात नाही येणार. त्याचबरोबर तुम्ही जर बघाल तर त्याचा फ्लेवर पण बदलतो, त्याची टेस्ट बदलते, त्याचा टेक्स्चर बदलतो, मग कशाला ना. बट हे केलं जातं, आणि यामुळे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला पचनाच्या तक्रारी होतात, डायजेस्टिव्ह इश्यूज मध्ये तुम्ही अडकता. ठीक आहे. सो आता मी ह्या 5 चुका ज्या सांगितल्या, त्यापैकी तुम्हाला ह्या 5 चुका ऐकल्यानंतर अं, काय वाटतं की हे सगळे मुद्दे बरोबर आहे, सांगणं गरजेचं होतं? म्हणजे इफ यू फील दॅट, हा बाबा, का असं वाटलं नाही नाही वेळ माझा वाया गेला. हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट यू गॉट व्हॅल्यू फ्रॉम दिस डिस्कशन? जर तुम्हाला वाटतं की व्हॅल्यू मिळाली, टाईप वी. जर तुम्हाला वाटतं वेळ वाया गेला, टाईप टी फॉर टाइमपास. मला काय वाटत नाही, तुम्ही मला आता एवढे लोक भेटलेत म्हणलं, सगळ्या टाईपचे लोक भेटतात, बिंदास टाईप करा, म्हणजे आम्हाला इम्प्रूव्ह करू. तर काही लोक म्हणतात काय राव, तेच तेच तर सांगता, काय नवीन सांगता? आता फंडामेंटल तर तेच असणार आहे ना. मी काय इथं एंटरटेनमेंट प्रोग्राम नाही घेऊन आलो, की मी थोडा डान्स करेल, थोडा कॉमेडी करेल.
मी तर घेऊन आलोय सायंटिफिक सेशन. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. उलट मी तुम्हाला आलेला अप्रिशिएट केलं, सल्यूट केलं की वा वा वा, तुम्ही एज्युकेशन निवडलं एंटरटेनमेंटवर. त्यामुळे मला आवडलं की तुम्ही इथं आलात. बरोबर ना? सो येस, थँक्यू थँक्यू. तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांना व्हॅल्यू मिळाली. मला छान वाटतंय तुम्हाला एवढं सगळं सांगून. आता मी तुम्हाला दुसऱ्या पार्टकडे घेऊन चाललोय सेशनच्या, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं तुम्हाला 7 महत्वाचे चेकअप करायचे इफ यू आर 30+. ओके. सो 7 रुटीन हेल्थ चेकअप. सगळ्यात पहिलं, यू शुड नो युअर कम्प्लीट ब्लड काउंट. म्हणजे हेमोग्लोबिन किती आहे, हेमोग्राम कसा आहे, इच अँड एव्हरीथिंग यू हॅव टू. थँक्यू अपर्णाजी, थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू फॉर युअर कमेंट्स. तुम्ही नंतर ग्रुपमध्ये पण कमेंट्स देऊ शकता. आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे कमेंट्स करू शकता. थँक्यू. ओके, वी विल कंटिन्यू विथ द सेशन. कम्प्लीट ब्लड काउंट जो आहे तुमचा, हा तुम्हाला माहीतच असायला हवा. का माहित असायला हवा? आणि हा फ्रिक्वेंटली चेक करा. म्हणजे काही लोक कसे आहेत माहिती का आपल्याकडे, तर म्हणतात इग्नोरन्स इज ब्लिस, अज्ञानातच सुख आहे. अरे बाबा नाहीये, हा भ्रम आहे. अज्ञानात सुख आहे, भ्रम आहे. अचानक अचानक काहीतरी आलं की मग प्रॉब्लेम होईल ना. वी शुड मेजर इच अँड एव्हरीथिंग. आणि स्पेशली आजच्या काळामध्ये जिथं आपण इतक्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आता लाईफ जगतोय ना. ठीक आहे, त्याच्यावर माझे मेंटल हेल्थचे वेगळे सेशन असतात. तुम्ही एकदा पार्ट झालाय, आता आपण सगळे एकत्र आलोय. तर नक्कीच तुम्हाला त्याची माहिती कुल्या मॅडम कडून मिळत राहील वारंवार. बट माझं म्हणणं एकच राहील, यू शुड ट्रॅक युअर इच अँड एव्हरीथिंग इफ इट इज पॉसिबल. ब्लड काउंट तर इझी आहे, तेवढं तर तुम्ही करायलाच हवं. दुसरी जी गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी, विटॅमिन डी, B12 आणि कॅल्शियम. विटॅमिन डी जी आहे, इतकं कमी आहे मेजॉरिटी लोकांचं, दे कॅन हॅव सिव्हिअर फ्रॅक्चर्स. विटॅमिन डी कमी आहे, फॅट लॉस होत नाहीये. विटॅमिन डी कमी आहे, दे आर हॅव्हिंग कोलेस्ट्रॉल इश्यूज. विटॅमिन डी कमी आहे, हेअर फॉल आहे. विटॅमिन डी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्सचं कारण आहे, आणि मिळतच नाहीये. फूड मधून तर विसरूनच जा, सूर्यप्रकाशात आपण जाऊन बसत नाही. सो विटॅमिन डी जर कमी आहे, वर्षातून एकदा चेक करा. 1-2 महिने खायचं असतं ते. मी तुम्हाला एक चांगला ब्रँड सांगतो, ABOTT, अबॉट नॅनो शॉट. कुठल्याही चांगल्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल. नोट डाऊन करा. शीतल, तुझ्याकडे वेळ असेल तर यू कॅन टाईप द नेम. ठीक आहे. तो त्याची एक डोस घ्यायचा असतो 60,000 युनिटचा, आठवड्यातून एकदा, 1 ते 2 महिने. पण पण चेक करून, कारण ह्याची टॉक्सिसिटी पण होऊ शकते, कारण इट इज अ फॅट सोल्युबल. एक्सेस मध्ये नाही चालत. B12, बी कॉम्प्लेक्स खा, इझिली मिळतं. B12चे तर कमी असल्यामुळे कितीतरी इंडिकेशन्स येतात, वारंवार तोंड येणं त्याचं इंडिकेशन आहे. ठीक आहे. ब्लड प्रेशर मेजर करा. आजकाल तर घराघरात मशीन असलं काय बीपी चेक करायचं. ज्यांना बीपीची गोळी चालू आहे त्यांनी तर कंपल्सरी मशीन ठेवा, आणि मला संपर्क करा, मी तुम्हाला बीपी फ्री करून टाकतो. कोलेस्ट्रॉल लेवल टेस्ट करा. इफ एनीबडी हियर इज अ टीचर, तुमच्यापैकी कोण टीचर आहे का, टी टाईप करा. हाऊ मेनी ऑफ यू आर टीचर इन दिस रूम? नाउ वी आर हॅव्हिंग ऑलमोस्ट 50 पार्टिसिपेंट्स. शीतल विल टाइप द नेम. पल्लवी गायकवाड मॅडम, डोंट वरी. शीतल टाइप द नेम. ओके, दीपाली इज टीचर. एनी मोर टीचर इन दिस रूम? टीचर्सला माझं एक सजेशन आहे, ज्यांचं स्टँडिंग काम आहे, राईट, बिफोर गोइंग टू स्लीप तुम्हाला ते एल शेप मध्ये, माहिती आहे ना, पाय पूर्ण भिंतीला लावून जे एक्सरसाइज करायचे. कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नका. चेक दॅट इफ यू आर हॅव्हिंग व्हेरिकोस वेन्स इश्यूज, मायनर लेवलला असेल, लवकर सॉल्व्ह करा. आणि जर कोण टीचर बनणार आहात, थायरॉइड साठी आपण नंतर बोलू, आहे पुढे त्याचा पार्ट, विसरलो तर आठवण करा, Q&A मध्ये टाकून द्या. सो टीचर जे आहात, व्हेरिकोस वेन्स मी पाहतो बेसिक, म्हणजे मला आता एक विषय तयार करायचा आहे, ऑक्युपेशनल डिझिजेस. ज्याचं जसं काम तसे त्याला कोणते कोणते आजार होतात. सो मी पाहिले टीचर्सला बेसिक हे प्रॉब्लेम आहे. आणि व्हेरिकोस वेन्स ह्याला फार लवकर म्हणजे ट्रीट करता येत नाही, फार कॉम्प्लिकेटेड आजार आहे. सो त्या आजारातून तुम्हाला जर स्वतःला वाचवायचंय तर एक सिंपल लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल लेवल चेक करा, आणि तुमच्या पायांचा जो ब्लड फ्लो कंटिन्यू खालच्या दिशेला आहे, कारण उभं राहत आहे, तर तुम्ही अशा पण एक्सरसाइज करा जिथे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहील. सो
बरंच काही करता येईल त्यामध्ये, पण कोलेस्ट्रॉल चेक करत काय, कोलेस्ट्रॉल वाढलं तर फार टफ जातं. देन थायरॉइड फंक्शन टेस्ट, यू मस्ट डू इट. वर्षातून एकदा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे टेस्ट करायला, आफ्टर 30 तिशी नंतर करायची टेस्ट आहे. काही लोक म्हणतील वर्षातून एकदा, ठीक आहे, दोन वर्षातून एकदा करा, पण ऍटलिस्ट वर्षातून एकदा करायला हवं. थायरॉइड अचानक समजल्यानंतर प्रॉब्लेम आहे, अँड मग मेडिसिन्स कायम घ्यावा लागतात, हा एक भ्रम आहे. मेडिसिन फ्री तर तुम्ही सगळ्याच स्थितीतून होऊ शकता. ब्लड शुगर टेस्ट करा. आणि लास्ट, इट कॅन मीट अँड वन गायनेकोलॉजिस्ट. गायनेकोलॉजिकलची टेस्ट घेण्याची पद्धत वेगळी असते, त्याचे प्रश्न वेगळे असतात. बट फिमेल शुड मीट गायनेकोलॉजिस्ट. प्रॉब्लेम झाल्यावर नाही द्यायचं माझं युट्रसचं हे चाललंय, माझं पिरियड्सचे हे चाललंय. सो काय जे काय तुमचे इश्यूज आहेत, मीट रेग्युलर गायनेकोलॉजिस्ट अँड जस्ट रुटीन चेकअप साठी मी आलोय असं सांगा. प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण खूप सारे पैसे घालवतो, बट होऊ नये म्हणून आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे चेकअप करणे, अँड डू इट एनी कॉस्ट. सचिन सर आहेत तिथं प्रिस्टाईन आय इंडियाचे, ते खूप चांगले हेल्थ कॅम्प्स ऑर्गनाईज करतात. त्यांच्याकडे अशा बऱ्याचशा टेस्ट आहेत जे तुम्हाला फ्रीमध्ये करून देतात. थोडं ब्लड रिपोर्टच्या मिळतं 80% पेक्षा जास्त ॲक्युरेसी आहे, बट यू कॅन प्रिफर इफ त्यांच्याकडे, ठीक आहे. सो इग्नोरन्स माइट बी ब्लिस, बट इट्स इररिस्पॉन्सिबल अँड डेंजरस टू. अज्ञानात चूक आहे खरं आहे, बट हा एक बेजबाबदारीपणा आणि घातक आहे तुमच्या आरोग्यासाठी, हे विसरून चालणार नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे अशा 9 फिटनेस स्ट्रॅटेजीज एव्हरी वुमन शुड फॉलो इट. ओके. नंबर 1 इज सेट अ रिअलिस्टिक फिटनेस गोल. कधी कधी काय होतं की मला फिटनेस करायचं, आता असं सेशन तुम्ही ऐकलं की तुम्ही व्हाल मोटिवेटेड, आणि आमचं कामच ते की तुम्हाला हेल्थ रिलेटेड तुम्ही कसं मोटिवेटेड राहाल, तुम्ही कशी तुमची फिटनेस जर्नी चांगली कराल, या अनुषंगाने आम्ही तुम्हाला उदाहरणं देतो, आम्ही तुम्हाला एक्झाम्पल देतो, प्रेरित करतो. आता आजच आम्हाला इन्व्हिटेशन आले पोदार इंटरनॅशनल स्कूल मधून, तेव्हा या आणि एक इव्हेंट आमच्यासाठी करा. मागच्या महिन्यात आम्ही सायन हॉस्पिटल मुंबई तिथे एक मोठा इव्हेंट केला. रेग्युलर आय गेट एन इन्व्हिटेशन फॉर लॉट्स ऑफ इव्हेंट. सो आम्हाला त्यासाठीच बोलवण्यात येतं. पण मला कितीही तुम्ही मोटिवेट झाला असाल, तर मला तुम्हाला हे स्ट्रॅटेजीज सांगणं फार गरजेचं आहे. कारण मोटिवेट होऊन करू नका. पहिलं तुमचं फिटनेस गोल रिअलिस्टिक लेवलला सेट करा. कुणाला तरी बघून सुरू करू नका की येस. सो नेम दिलंय इथं मॅडमनी, अॅराचिटॉल ओरल D3 नॅनो शॉर्ट 60. कंपनीचं नाव पण सांगा शीतल मॅडम. इट इज ABOTT, अबॉट. ह्या ब्रँडचं चांगलं मिळतं, ठीक आहे. आणि लिक्विड मध्ये मिळतं, तुम्हाला कुठल्याही चांगल्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल, पण पहिलं चेक करा आणि मग घ्या. तो पहिला आहे रिअलिस्टिक फिटनेस गोल चेक करा. सॉरी, रिअलिस्टिक फिटनेस गोल सेट करा. सेट करा म्हणजे काय, लाईक सूर्यनमस्कार तुम्हाला घालायच्यात. तो एकदम 108 सूर्यनमस्कार घालण्याऐवजी, ज्यांनी कधीच सूर्यनमस्कार नाही केले, ऍटलिस्ट 12 पासून सुरू करा. 12 नाही जमत आहे, 4 पासून सुरू करा, मग 2-2 वाढवत चला. पण रिअलिस्टिक जे काय तुम्हाला वाटतंय, वॉक नाही केला सुरू करा, बट वॉक हे माझ्या दृष्टीने एक्सरसाइज नाहीये. वॉक इज अन ऍक्टिव्हिटी. एका लेवल नंतर ती त्याच्यामध्ये चॅलेंज निघून जातं. सो फक्त वॉक करताय तर काय उपयोग नाही. मग तुम्ही वजन घेऊन चाला, मग तुम्ही ट्रेक, डोंगर चढा. तो असं काहीतरी तुम्ही करू शकता. सो इट कॅन बी चॅलेंजिंग. माझे एक्सरसाइजचे सिम्पल डेफिनेशन आहे, एनी ऍक्टिव्हिटी चॅलेंज टू युअर बॉडी इज अन एक्सरसाइज. चॅलेंज संपलं, एक्सरसाइज संपलं. प्रायोरिटाइज फ्लेक्सिबिलिटी अँड मोबिलिटी. तुमची फ्लेक्सिबिलिटी जास्त महत्वाची, मोबिलिटी जास्त महत्वाची. कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्हीचं कॉम्बो करा. बऱ्याच लोकांना, बऱ्याच महिलांना वाटतं की नाही जिम नाही करायची किंवा वजन नाही उचलायचं. मी पण जिम नाही करत आहे, बट मी बॉडी वेटवर खूप सारे एक्सरसाइजेस करतो. सो बॉडी वेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ अ स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. वेन एव्हर यू डू स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही वजन उचलताय किंवा सूर्यनमस्कार जरी घालताय, सूर्यनमस्कार हे बॉडी किंवा जोर करताय, डिप्स करताय, तर तुम्ही बॉडी वेटवर वर्कआउट करताय. बॉडी वेटवर जेव्हा तुम्ही वर्कआउट करता, तुमचं मसल फायबर ब्रेक होतं. मसल फायबर ब्रेक होतं. तुम्ही जो आहार घेताय त्याच्यामध्ये जर तुम्ही करेक्शन केलं असेल, तर बॉडी मसल रिबिल्ड करण्यासाठी काम करते, आणि इनडायरेक्टली बॉडी मसल प्रिझर्व करण्यासाठी, मसलला मेंटेन करण्यासाठी बॉडी फॅटला एनर्जी म्हणून यूज करते. अशा पद्धतीने फॅट लॉस होतो. बट जे लोक म्हणतात मी काही नाही करणार आणि माझं फक्त उपाशी राहून वजन कमी झालं पाहिजे, त्यांचा मसल लॉस होतो, वेट लॉस होतो. ठीक आहे, टोटली वेगळा टॉपिक आहे, मी जस्ट तुम्हाला हिंट दिली. लिसन टू युअर बॉडी. तुमचं शरीर काय सांगतं हे ऐका जेव्हा तुम्ही फिटनेसच्या जर्नीवर जाता.
शरीर आपल्याला सांगतं की नाही आज व्यायाम करायचा आहे, आज नाही करायचा. हा, कधी कधी मन सांगतं आज आळस आलाय, मला आज थंडी वाजते, आज माझा मूड नाही. मन वेगळं, शरीर वेगळं. पण शरीर सांगतं एवढंच बाद झालं, मला त्रास होतोय. शरीराला ऐकून करा. क्वालिटी स्लीप इच नाईट. झोप खूप महत्वाची आहे. कारण झोप एक असं औषध आहे ज्याला पर्यायी औषध नाही. व संपूर्ण जग तुमची झोप चोरण्यासाठी मागं लागलेलं आहे. संपूर्ण जग मागं लागलंय तुमची झोप चोरण्यासाठी. विसरू नका तुम्ही. जगातली प्रत्येक प्रत्येक देश हा तुमची झोप चोरण्यासाठी मागे लागलाय असं समजा. प्रत्येक देश. त्या देशातला प्रत्येक युवक जो इंस्टाग्रामवर आहे, तो तिथून सांगतोय की माझा व्हिडिओ पहा, मला पैसे मिळतील, पण तुम्ही जागे राहा. कुठलेही ऍप तुम्ही जितका वेळ वापराल जागे राहून, त्यांना पैसे मिळणार आहे. सो आता तुम्ही ठरवा, तुमची झोप कितीतरी लोकांना पैसे कमवून देऊ शकते, पण तुम्हाला आजारी पाडू शकते. तर झोपायचं का काय हे म्हणजे जागं राहायचं तुम्ही ठरवा. डायव्हर्सिफाय युअर वर्कआउट. तुमचे वर्कआउट डायव्हर्सिफाय करून टाका. एकच पॅटर्न मध्ये वर्कआउट नको. सोशलाइज थ्रू फिटनेस ऍक्टिव्हिटीज. तुम्ही वेगवेगळ्या मॅरेथॉनचा पार्ट बना. जर तुमच्या इथे कोण ट्रेकिंगचा ग्रुप असेल त्याचा पार्ट बना. बट सोशलाइज करा. व्यायामानिमित्त भेटा, किंवा भेटल्यानंतर कुठला तरी व्यायाम करा, कुठली तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. अँड हॅव अ वेल बॅलन्स डाएट. हे सगळं करताना प्रॉपर डाएट असणं गरजेचं आहे. आणि जर का सप्लिमेंट यूज करताय, जेन्युइन यूज करा, चांगल्या ब्रँडचे यूज करा. प्राइसिंग मध्ये बघून बघून करा, कारण आपल्याला रेग्युलर काही गोष्टी घ्याव्या लागतात. राईट. सो ह्या सगळ्या माझ्याकडून तुम्हाला काही महत्वाच्या फिटनेस स्ट्रॅटेजीज.